Good morning, student. Today we are learning class 7th General Science, chapter number 1st, the living world, adaptation and the classification. In last period, we have seen the adaptation in the plant, the adaptation in the aquatic plant. Today we are going to learning adaptation in the desert plant, page number 2. So please open your book at page number 2 and look in the page number 2. In the desert area, we see there the plants are leafless plant. Their leaves are like the small needle. The leaves are converted into the thorn. As the result, they lose the very little water by evaporation. त्याचे पानं खूपच कमी असतात, काट्यात रूपांतर झालेले असतात, म्हणून ते इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन पाण्याचं ते खूप कमी करतात. The steam store water and the food and it is therefore fleshy. There the stem म्हणजे खोड कसं असते, the stem is a green and it work as a leaf. It work photosynthesis like the leaves and it is a very fleshy because it store the water. The stem are green and they perform the photosynthesis. Their roots are penetrate deep into the soil. आणि त्याची मुळं कशी असतात, दे आर द टॅप रूट अँड दे डीप इन टू द सॉईल. पेनिट्रेट म्हणजे खोल जाणे, डीप इन टू द सॉईल टू सर्च द वॉटर. देर इज द व्हेरी थिक लेअर ऑफ द वॅक्सी ऑन द स्टेम. स्टेमवर सुद्धा एक वॅक्सी लेअर असतो मेणासारखा, त्यामुळे त्याचं पाण्याचं बाष्पीभवन कमी होते आणि कमी पाण्यात सुद्धा ते वाढतात. अशा वनस्पती कशा आहेत, कॅक्टस, आपण जे निवडुंग म्हणतो, निवडुंग आहेत, किंवा कोरफड वगैरे, एल्व्हिरा, ह्या सगळ्या वनस्पती आपल्याला त्या डेझर्ट एरियामध्ये आपल्याला सापडतात. नाऊ वी आर गोइंग टू लर्निंग द ॲडॅप्टेशन इन द प्लॅन्ट ऑफ द स्नोई रिजन. ह्याच्यानंतरचा पाठ आहे स्नोई रिजन. इन द स्नोई रिजन देर इज अ व्हेरी कोल्ड अँड द स्नो रिजन मेनली इन्क्लूड द कोनिफेरस लाईक देवदार अँड पाईन. तिथले आकार कसा असतो, वनस्पतीचा झाडांचा कोनिफेरस शंकूच्या आकारासारखा असतो, लाईक द देवदार, पाईन अशा वनस्पती सापडतात. दी ट्रीज आर कोनिफेरस शेप्स ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रँचेस आर स्लोपिंग बिकॉज व्हेन द स्नो फॉल दे स्लाइड अँड फॉल ऑन द ग्राउंड. देअरफॉर द लीव्ज कॅन नॉट डॅमेज. द कोनिकल शेप प्रिव्हेंट द स्नो फ्रॉम द ॲक्युम्युलेटिंग म्हणजे साचून राहणे. The snow cannot collect on the leaves because the leaves are like the needle and their shape is a conical sloping. Therefore the snow cannot stop on the leaves and they prevent from the damaging. Their जो thick है इसका means the काय म्हणतात त्याला, trunk is a very thick bark help the trees withstanding in the cold. There is a very cold, therefore is the trunk is covered with the bark, thick bark. एक साल असते, त्याला जाड साल असते आणि त्यामुळे ती तिथे राहू शकतात. अशा प्रकारे ते ॲडॅप्टेशन विथ द स्नोई रिजन. नाव वी आर गोइंग टू लर्निंग द नेक्स्ट पॉईंट, द ॲडॅप्टेशन इन द प्लॅन्ट ऑफ द फॉरेस्ट रिजन. इन द फॉरेस्ट देर आर द मेनी टाईप्स ऑफ द ट्रीज, शर्ब, ट्रीज, हर्ब, लहान लहान रोपे असतात, झुडुपे असतात. दे कॉम्पिटेट अमॉंग देमसेल्फ फॉर द सनलाईट अँड दे ग्रो टॉल अँड टॉल फॉर द गेटिंग द सनलाईट. उंच उंच वाढतात कारण त्यांना सनलाईट मिळवण्यासाठी ते उंच उंच वाढत असतात. अँड दे ग्रो टॉल टू गेट द सनलाईट अँड द क्लाइंबर अँड द व्हाईन्स ग्रो टू द ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ द ट्री. जे काही वेली असतात तिथं, आपण जसं कद्दूचा वेल, कारल्याचा वेल, अशा टाईपचे जे काही तिथल्या वेली असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, दे टेक द सपोर्ट ऑफ द ट्रीज अँड दे ग्रोज टॉल अँड टॉल. यू सी द स्प्रिंग लाईक द टेंड्रल्स. आपण बघतोय कारल्याचा वेल, दोडक्याचा वेल, यांना एक असे स्प्रिंगसारखे छोटे छोटे ते येत असतात तणावी, आणि ते धरून ते काय करतात, वर वर जातात. त्याला एखादी काडीचा आधार मिळाला की तो काडीला गुंडाळतो स्प्रिंग, आणि त्याला म्हणायचं टेंड्रिल्स. स्प्रिंग लाईक द टेंड्रिल्स ऑन द स्टेम
ऑफ द सम क्लाइंबर. इट इज एक्झाम्पल ऑफ द अडॅप्टेशन. अशा प्रकारे वेलीचं ते काय झालेलं आहे, इट इज द अडॅप्टेशन. दे ॲडजस्ट विथ देअर सराउंडिंग टू क्लाइंब ऑन द ट्री. द नेक्स्ट पॉईंट इज ॲडॅप्टेशन इन द ग्रासलँड प्लॅन्ट. या ठिकाणी खूपच गवत वाढते अशा ठिकाणी कसे असतात वनस्पती. डायव्हर्स टाईप ऑफ द बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासी लँड. फायबर्स रूट्स. देअर रूट्स आर फायबर्स. एकदम त्याचे तंतुमुळे असतात, छोटे छोटे मुळे. द ग्रासी प्रिव्हेंट द सॉईल इरोजन. त्यामुळे तिथली जमीन काय होती, इरोजन, स्टॉप द इरोजन, म्हणजे जमिनीची धूप होत नाही, म्हणजे जमीन वाहून जात नाही, हवेनं वाहून जात नाही, पाण्यानं वाहून जात नाही. दे स्टॉप द इरोजन बिकॉज देअर रूट्स आर फायबर्स. ग्रास इन द ॲक्वॅटोरियल रिजन. विषुववृत्तीय देशामध्ये अशा प्रकारचे आपल्याला गवताळ प्रदेश आढळतात. आणि देअर ॲनिमल्स आल्सो ॲडॅप्ट इन देअर रिजन. like the tiger, elephant, deer, they remain hidden in these grasses and they eat the grasses, therefore they live in the grassy land. However, the grasses in the cold region are very short. Animals like the rabbit are found in the such grasses. छोटे छोटे प्राणी, गवतावर जगणारे शाकाहारी प्राणी, हे काय करतात, दे हाईड देमसेल्फ इन द ग्रास फ्रॉम देअर इनिमीज. शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून ते त्या गवतामध्ये लपून बसतात. आणि त्याच ठिकाणी त्याच्यावर जगणारे टायगर वगैरे जे मांसाहारी प्राणी आहेत ते सुद्धा त्या गवताळ प्रदेशात आढळतात. अशा प्रकारे ते एकमेकाशी दे ॲडजस्ट विथ देअर सराउंडिंग. आता आपण बऱ्याच बघतो ऑब्झर्व अँड द डिस्कस. ऑन पेज नंबर 3 लुक ॲट देअर द गिवन सम पोटॅटोज ट्रीज. तर दे ॲडॅप्ट विथ द सराउंडिंग. तर ते जमिनीमध्ये राहून ते काय करतात, दे स्टोअर द फूड इन द देअर रूट्स, देअर स्टेम, लाईक द रॅडिश, कॅरट. हे काय करतात, दे स्टोअर देअर फूड इन देअर रूट्समध्ये ते त्याचे अन्न साठवतात. अशा प्रकारे ते ॲडॅप्ट विथ द सराउंडिंग. नेक्स्ट पॉईंट, पेज नंबर 4. लुक ॲट द पेज नंबर 4. ॲडॅप्टेशन फॉर द इंजेक्शन ऑफ द फूड इन द प्लॅन्ट. इंजेक्शन म्हणजे अन्न ग्रहण करणे. अन्न ग्रहण करण्याच्या कशा पद्धती आहेत काही वनस्पतीमध्ये. हाऊ दे ॲडॅप्ट फॉर द टेकिंग द फूड. द मोस्ट ऑफ द प्लॅन्ट आर द अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर द ॲटोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी. बरेच वनस्पती जे आहेत दे आर द ग्रीन लिव्स. दे मेक द फूड इन द फोटोसिंथेसिस इन द सनलाईट. बट सम आर द प्लॅन्ट दे हॅव नो, आपण काय म्हणतो त्याला, हरितलवके. दे हॅव नो द हरितलवके नसल्यामुळे दे कॅन नॉट द मेक द फूड इन द सनलाईट. द प्लॅन्ट बॉडी ऑफ द डोडर कन्सिस्ट ऑफ द येल्लो वायर लाईट. आता डोडर नावाचा जे अमरवेल आहे, तर अमरवेल काय करतो, ही कॅन नॉट मेक द फूड बिकॉज ही हॅज नॉट द green part. It is the leafless and the cannot be perform the photosynthesis. It is the aerial sucking roots of the absorbing nutrient from the host plant. ज्या झाडावर येतात ते काय करतात, दे sucking their food from the other plant. These roots the penetrate into the conducting vessel of the host plant. म्हणजे ज्या झाडावर येतात ते, होस्ट म्हणजे ज्या झाडावर येतात त्याचं ते काय करतात, दे sucking the food from the branches and absorb the water and food. अशा प्रकारे दे गेट द फूड फ्रॉम द अनदर प्लॅन्ट. त्याला आपण काय म्हणतो, परपोषी म्हणतो. ॲटोट्रॉपिक्स आहे आणि त्याचं दुसरं काय उदाहरण आहे, परपोषी आपण म्हणतो त्याला. द लाईक द फंगी डू नॉट हॅव द क्लोरोफिल. जे हिरवा रंग असतो, आपण म्हणतो की वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी क्लोरोफिल आवश्यक असतो. तर इन द फंगी, इन द डोडर, अमरवेल यासारख्या याच्यामध्ये काय नसतो, हरितलवके म्हणजेच क्लोरोफिल नॉट द प्रेझेंट. देअरफॉर दे कॅन नॉट मेक देअर फूड अँड कॅनॉट परफॉर्म द फोटोसिंथेसिस इन द सनलाईट. देअरफॉर दे ऑब्टेन द फूड फ्रॉम द स्टार्ची फूड स्टफ लाईक द भाकरी अँड ब्रेड. आपण बघतो की भाकरी, ब्रेड किंवा एखादा अन्नपदार्थ आपण बऱ्याच दिवस ठेवला, घरी दाबून ठेवला किंवा तसंच राहायला, त्याला बुरा येतो.
बुरशी येते त्यालाच आपण काय म्हणतो की फंगी. and they fungi cannot make their own food because it is not present the chlorophyll, therefore they depend upon the another. म्हणजे दुसऱ्या पदार्थावर ते अवलंबून असतात, कुजलेल्या पदार्थावर. दे हॅव द रूट लाईक द फायबर्स फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ द फूड. आणि ते बुरशी वगैरे त्या शिळ्या पोळीतलं किंवा कुजलेल्या लोणच्यामधलं ते काय करतात, दे ॲब्झॉर्ब द फूड. आता प्लांट लाईक यू लुक ॲट पेज नंबर 4, पेज नंबर 4 अँड फिगर नंबर 1.9. व्हेनस फ्लाय ट्रॅप. व्हेनस ट्रॅप एक वनस्पती अशी आहे की ती कॅच द इन्सेक्ट अँड टेक द न्यूट्रियंट्स फ्रॉम द इन्सेक्ट. प्लांट नीड द नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर द ग्रोथ. अन्नपोषक घटक जे आहेत, पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, नायट्रोजन आहे, हे त्यांना कुठून मिळते, जमिनीतून मिळते. परंतु ज्या जमिनीमध्ये हे पदार्थ नाहीत, हे अन्न घटक नाहीत, तर अशा वनस्पती काय करतात, दे डिपेंड अपॉन द अदर ॲनिमल लाईक द इन्सेक्ट. प्लांट दॅट ग्रो इन द सॉईल विच इज द डिपेन्शियसी ऑफ द नायट्रोजन लाईक द ड्रॉसेरा. द ड्रॉसेरासारखी वनस्पती, त्याला आपण दवबिंदू म्हणतो, सनड्यू. व्हेनस फ्लाय ट्रॅप इथं दाखवले, व्हेनस फ्लाय ट्रॅप. पिक्चर प्लांट, एक पिक्चर प्लांट असते आपल्या घटासारखा आकार, ते सुद्धा असेच कीटक पकडून तो आपले न्यूट्रियंट्स मिळवत असतो. दे गेट द न्यूट्रियंट्स फ्रॉम द इन्सेक्ट. द फुलफिल देअर द नीड फॉर द नायट्रोजन बाय द कन्झ्युमिंग द इन्सेक्ट. दे टेक द न्यूट्रियंट्स फ्रॉम द इन्सेक्ट लाईक द नायट्रोजन, phosphorus, potassium from the insect. Adaptation are the seen in the plant which serve to the attract insect and hold them captive. अशा प्रकारे they plant, they catch the insect, they attract the insect and they catch them and they absorb the food ingredients like the phosphorus, potassium, nitrogen from the insect. अशा प्रकारे अशा वनस्पती कशा ते ॲडॅप्टेशन करतात फॉर द फूड. अन्नासाठी कसे ॲडॅप्टेशन करतात किंवा ते प्रोटेक्शनसाठी कसं ॲडॅप्टेशन करतात. सम प्लॅन्ट्स ॲडॅप्टेशन फॉर द शेल्टर, फॉर द सराउंडिंग. अशा प्रकारे हे सगळ्या वनस्पती आपण बघितल्या की ते हाऊ दे ॲडॅप्ट विथ द सराउंडिंग, फॉर द फूड, फॉर द प्रोटेक्शन. अशा प्रकारे आपण वनस्पतीमधलं बघितलं ॲडॅप्टेशन इन द प्लांट. In the next period we will see the adaptation in the animal. So please read this portion and write the difficult new word in your notebook, word notebook, and write the small question I will give you. You write this question in your fair notebook. Okay, thank you.